हाय गाईस, मी चिराग लड्ढा. हा माझा 1.5 वर्षानंतर ब्लॉग आहे. तर मला माहिती नाही की काय आणि कसं शूट वगैरे करायचं आहे. तर बघू, जर का सर्व चांगलं झालं, जर का सर्व शूट्स वगैरे चांगले झाले तर आय विल डेफिनेटली अपलोड दिस ब्लॉग. मी आणि माझा मित्र आज चाललो आहे देवराईला, म्हणजे तामिनी घाटला. एक खूप अंडररेटेड असली जागा मी एक्सप्लोअर करणार आहे. अंडररेटेड का? कारण की मोस्टली आम्ही जाणार आहे जंगलात, आणि जंगलात आम्हाला काहीच माहिती नाही. ठीक आहे, खरं सांगू तर आम्हाला काहीच माहिती नाही की तिथं मी काय करणार आहे, कुठं जाणार आहे, कसं परत येणार आहे, तेही आम्हाला माहिती नाही. आम्हाला फक्त ते हिडन प्लेस एक्सप्लोअर करायची आहे, जे आत्तापर्यंत कोणीच एक्सप्लोअर केलेलं नाही आहे. तुम्ही हे व्लॉग एंडपर्यंत बघा, कारण की आम्ही त्या जागा शोधणार आहे जिथं आत्तापर्यंत कोणीच गेलेलं नाही आहे. म्हणजे लिटरली 1 to 2% ऑफ पीपल हॅव एक्सप्लोर्ड. तर माझं असं म्हणणं आहे की जर का तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही सोबत कोणीतरी एक गाईड घेऊन या, ज्याला ते मुळशीचा भाग, ते तामिनी घाटचा भाग माहिती असेल. नाही तर तुम्ही लॉस्ट. ठीक आहे. तर माझ्यासोबत जो मित्र आहे, माझ्यासोबत जो माझा भाऊ आहे, तो लिजेंड आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. जर का तुम्ही त्याच्यासोबत बोलाल की त्याच्यासोबत फिराल तर तुम्हाला माहिती पडेल की तो काय आहे. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा व्लॉग समोर जाईल माहितीच पडेल की आम्ही काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, काय काय एक्सप्लोअर करणार आहे. एकदम मिस्टिरियस असेल ब्लॉग. आणि खरं सांगतो, आम्हालाही माहिती नाही की आम्ही नेमकं काय करा. लेट्स होप फॉर द बेस्ट आणि फॉलो द प्रोसेस. पता है दिखेगा कि नहीं दिखेगा. व्हाट आई वांटेड टू शो यू दैट जब बारिश खत्म होती है ना तब विंटर सीजन आता है. ठीक है. और विंटर सीजन में क्या होता है, अबे पता है तेरे को, सुन तो क्या रहता है, जो ढलान रहती है ना पहाड़ों के ऊपर, तो वहाँ पे पानी स्टक रहता है, मतलब वो नीचे भी गिरता नहीं. ठीक है. तो बेसिकली जो रॉक रहता है ना उसके ऊपर पानी का साटने की वजह से वो मिट्टी बन जाती है और उसमें फ्लावरिंग होती है. तो ये पहाड़ दिख रहा है, तू येलो कलर के पैचेस दिख रहे हैं, वो सब फूल है. देखो ऊपर दिख रहा हो, दिख रहा हो, ऐसा करके मूवीज देखा तूने, दैट इज ऑल फ्लावरिंग. और एक बात, उसके बाद क्या होगा, अब नीचे कार भी है उसके, वहाँ पे देखो बर्ड दिख रहा हो, वो शिखरा है, पूरे एक तीर उड़ रहा है वो. शिखरा मतलब कौन सा बर्ड पता है? ईगल रहता है. अच्छा. नीचे सांप है कोई, वहाँ पे नीचे सांप है, उड़ी मार के वो निकलेगा, वो घात लगा रहा है, अभी वो घूम घूम के देखेगा. तो ये जो फ्लावरिंग रहती है ना, अभी तो येलो हुआ है राइट, दसरा खत्म होगा ना तब नीचे ब्लू होगा, फिर पिंक होगा, तो मल्टी कलर दिखेगा वो. हाँ, तो ये क्यों होगा, ये दिख रहा था पिंक कलर के, इसको कुरुडू कहते हैं इस फ्लावर को. ये जो दिख रहा है येलो येलो, ये सोनकी है. तो ऐसे अलग अलग कलर के फ्लावर से पूरा भर जाता है वो, और फिर वो दिवाली को वेलकम करते हैं. सो हमारे हिंदू की स्क्रिप्चर में यही लिखा है कि दिवाली के वक्त कुछ एक्स्ट्रा करने की ज़रूरत नहीं है, वो नेचुरली आता है हमारे पास. और इस सीज़न में क्या होता है, बारिश में ककुन्स तैयार करते हैं ना बटरफ्लाइज, तो वो बटरफ्लाइज बाहर आते हैं, तो उनके लिए फ्लावर्स नेक्टर तैयार करते हैं. जो तूने खाया वो नेक्टर था, और एक बटरफ्लाई वहाँ पे भी घूम रही है नीचे एक. देख 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 दिखा क्या, और स्मेल आ रहा है तेरे को राइस का, तो राइस का भी फ्लोरा आ रहा है अभी देख. तो इट्स लाइक कि सिंक्रोनाइजेशन हो रहा है. मच्छर जो रहते हैं ना अभी बारिश में, मच्छर रहेंगे राइट, तो उनको खाने के लिए ड्रैगन फ्लाइज भी घूमते हैं आगे वजह. तो देख रहे हो वो ड्रैगन फ्लाई देख, तो इट्स लाइक कि सब ऐसा कोऑर्डिनेशन में रहता है. तो भाई अपन मैं अगर उधर रहा, मैं शाहरुख तू काजल बनेगा, ऐसा टाइटैनिक का पोज करेंगे. किधर लेने के लायक ही नहीं है. भाई पर अच्छा है तेरा, ऐसा देख के सीधा बता देता है, अरे ये नहीं शिखर नहीं, अपन ड्रैगन फ्लाई में जाएंगे. ड्रैगन फ्लाई क्या
इकडं पूर्ण डार्क आहे, पूर्ण जंगल आहे. फोनमध्ये थोडं जास्त ब्राईट दिसतं आहे, पण रिअलमध्ये खूप डार्क आहे. पूरा फॉरेस्ट एरिया है. लेट्स गो बेबी. हो सकता है, मतलब जो रिटर्न वाला बारिश आती है ना वो, तो अभी बेसिकली वो देखो झरना भी अभी बह रहा है नीचे. ये सब ग्राउंड वाटर है, ये पूरा स्प्रिंग वाटर कहते हैं इसको, सॉरी. ओके. तो आता देवराईत असं म्हणणं आहे की तर आपण जिथे चाललो ते राखणदार आहे, तो उनको कुछ ना कुछ अर्पित करना पड़ता है. यस, फॉर एग्जाम्पल कोई फ्लावर हो गया, कोई पत्ते हो गए वगैरह, राइट वहाँ से अपन कुछ लेके नहीं जा सकते. राइट. ऐसा क्यों? क्योंकि क्या रहता है, अर्ली फिलोसॉफी में क्या कहा था हाँ कि जो राखंदार रहते हैं ना, हाँ वो एक पर्टिकुलर एरिया को गार्ड करते हैं. हाँ फॉर एग्जांपल कोई फॉरेस्ट, हाँ. तो गार्ड करते हैं मतलब वो बहुत पॉजिटिव रहते हैं कि उनके यहाँ से कोई लेके नहीं जाएगा. एवरी एलिमेंट, मतलब 5 एलिमेंट्स रहते हैं ना, पंचधातु, अर्थ, वाटर, फायर, एयर एंड स्पेस. तो ये पंचधातु है ना, वो राखंदार की है. तो उसको कोई ले जा ही नहीं सकता. मतलब अगर किसी ने कुछ लेके गया तो उसके ऊपर कोप होता है. भगवान कैसे कहते हैं, कोप पाने, कोप मतलब कर्स. ओके. तो अगर इसको कुछ और सॉरी अर्पण किया तो ऐसा लगता है कि यू नो वी आर टेकिंग समथिंग बट वी आर आल्सो गिविंग समथिंग. ओके. इसलिए ठीक आहे. पण तू दशावतार नाही बघितलं ना, नाही. तर दशावतारमध्ये काय झालं होतं हां, नेमकं, त्यांनी विदाउट एनी लीगल राईट्स, विदाउट एनी लाईक फ्रॉम आस्किंग फ्रॉम विलेजर्स, हां. they just destroy the forest because they want the rare earth metal. यहाँ पे वाटरफॉल है. दम लागतो हो. ये कुछ तो तेरा वहाँ पे क्वारी है. I see trees of green, red roses too. I see them bloom for me and you. And I think to myself, what a wonderful world. I see skies of blue and clouds of white, the bright blessed day, the dark sacred night. And I think to myself, what a wonderful world. की जेव्हा असं जंगल असतं तेव्हा ही झाडं लक्षात ठेवायची कधी पण. एखादं झाड जे युनिक आहे, कारण ही हाईट बघा फक्त झाडांची, ही एवढी मोठी हाईट आहे. सहज एखादा माणूस इकडे हरवून जाईन. जंगली प्राणी असतात. आणि मी जेवढं चाललोय, जेवढं मला घाम आलाय, दिस इज वर्थ इट. आणि मी तुम्हाला पण सांगतो, अगर तुम्हें यहाँ पे आना है तो टेक प्रथमेश मारने विथ यू. ही इज अ गाइड, ही इज अ सेवियर. आई कैन से, इवन दो ही इज माई ब्रदर, ऑब्वियसली वो मुझे छोड़ के तो कहीं जाएगा नहीं. Let's see. कारण की मी खूप दिवसानंतर ट्रेक करतोय आणि आम्ही आधी इथं आलोय, म्हणजे या ठिकाणावर नाही, इथून क्रॉस केलोय. आम्हाला इथे यायची खूप इच्छा होती, इथे यायची खूप इच्छा होती. तुम्ही बघू शकता, and it's worth it. I'm saying you, it's worth it. I see skies of blue and clouds of white, the bright blessed day, the
dogs say goodnight, and I think to myself, what a wonderful world. तर इथं आता देवराई आहे. देवराईला पोहोचलोय. इथे वाघजाई नावाचे देवीचं मंदिर आहे आणि आजूबाजूला ही माडीची झाडं आहेत सगळी. आणि ह्या जंगलांमध्ये व्हिजिट करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातले आम्ही. सांगायचा उद्देश हा की ह्या जंगलाला गार्ड करणारं एक देव आहे. तर लोक त्याला घाबरतात, भूत समजतात की तामिनीमध्ये, मुळशीमध्ये किंवा मावळ तालुक्यात भूतं घुमतात जंगलामध्ये. तर मला हे सांगायचं की ती भूतं नाही आहेत, ते आपले राखणदार आहेत. आणि असं जंगलामध्ये कुठं ना कुठेतरी असतात ते. एक लाईव्हली एनर्जी इकडे, एक सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट होतो इकडे. आणि तो बॅलन्स क्रिएट करतो राखणदार. म्हणजे तो म्हणतो की माझ्याकडनं तुम्ही काही घेऊन जाऊ नका किंवा मला तुम्ही काही आणून देऊ नका. म्हणून देवराईमधनं एखादी गोष्ट बाहेर नेण्यासाठी नारळ व्हायला लागतो किंवा त्याची पूजा करावी लागते. आणि मला खरं तर इथं हा फील आला आहे की आय एम इन द फॉरेस्ट. ठीक है, म्हणजे इट इज़ द फॉरेस्ट, पण वो जो फील है जो शहर में रहने का और फॉरेस्ट में रहने का, वो बहुत अलग है. पुष्पा में भी वो जंगल में जाता है, इतना डेंस फॉरेस्ट. कांतारा कांताराशी रिलेट कर सकता हां, कांतारासोबत आपण रिलेट करू शकतो, कारण की इथं खूप मोठे मोठे झाड आहे. इथे आवाज घुमतोय. आणि मेन म्हणजे घाम येतोय खूप. थोडा थोडा पाऊस पण आहे कारण ते एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. आणि पण थंडी पण वाजते. म्हणजे एक आले की प्रकार का वातावरण आहे. म्हणजे खूप मजा आहे. वारं नाही इकडे अजिबात. घाम येतोय, पण पाऊस पण येतोय, पण गरमी पण होतीये. इथे वारं नाही, इथे लाईट पण येत नाहीये. 12 वाजलेत तसे दुपारचे. तर कृपया करून एकटे येऊ नका इकडे असं म्हणेन मी. हां, मी माझं प्रॉमिस ठेवण्यासाठी याला घेऊन आलोय. नाहीतर मी एकटं जाणार होतो इकडे. घाबरे. नवरसमी उधळून या चरणी तुझ्या, मानून घे गोड तुझी रंग पूजा. सरी थकलो नच सुटला संग तुझा, शरण तुला नाही मनी भाव दुजा. हे तिकडे तुम्हाला दिसतंय ना, शेंदूर फासलेलं फक्त. ह्याला आकार विकार काही नाही आहे. तिकडे सोनकीचं असं वेणी करून ठेवलेली आहे साईडला ती. म्हणजे जे नैसर्गिक आहे सगळं एकदम. म्हणजे एकदम नाही का इथलंच गोष्टी वापरून त्याला इथं अर्पण केलेलं असं दिसतंय. आणि इथे ही वाघजाई आहे, शांतपणे बसलेली आहे ती. तिकडे आतमध्ये देवी दिसतीये ना, ती वाघजाई आहे. 2 डोळे आहेत बस, एवढंच. हे अख्ख्या मावळ तालुक्यामधली ह्या देवराईला गार्ड करणारी ही देवी. भरपूर झाडं बघितली इकडे. इथं कदंब, इथं आंबा आहे, इथं नीम आहे, वड आहे, उंबर आहे, पिंपळ आहे. आणि असं म्हणतात ना की एखाद्या गोष्टीला जन्म देण्यासाठी फिमेल लागते किंवा फेमिनाईन एनर्जी लागते आपल्याला. तर आपण मुळशीतली देवराई बघितली, वरदायिनी आणि ही वाघजाई. तर हे दोन्ही फिमेलच आहेत. म्हणजे साम्य बघितलं, कोणत्याही मेलची पूजा करत नाही आहे. खूप आधीपासून लोक फिमेलचीच पूजा करत आलेले आहेत आपल्या मुळशी तालुक्यामध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये. तर म्हणजे फिमेलची किती रिस्पेक्ट करतो आपण हे दिसून येतं इकडे. तर आता काय आकार विकार पण नाही आहे. देवीचा चेहरा माहीत असताना आपल्याला देवी दिसते कशी, ह्याचं त्याचं माहीत नाही बा आपल्याला. फक्त माहिती की ही देवी आहे. पण हिला घाबरून काय ना लोक इकडे झाडतोड करत नाही. इकडचं पर्यावरण सुरक्षित. जाता बघ ना, सापाची कात दिसली आपल्याला, सगळं दिसलं. म्हणजे दिसतंय आपल्याला की इकडे प्राण्यांचा वावर आहे. आणि त्या सगळ्यांची आई म्हणजे ही वाघजाई. म्हणजे लिटरली ते गुफा बघ ना पहिली बघ. हे असं गुफा टाईप आहे ना, खड्डा आहे त्या. याचा अर्थ काय होतो की ह्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये कुठेतरी असे देव अजून पण असतील. कुठे ना कुठे अजूनही त्यांचा वावर आहे. किती स्पिरिच्युअल ऍक्टिव्ह जागा आहे बघ ना तू. खरं सांगू तर मला भीती वाटतेय, माहिती नाही पण का वाटते. खरं सांगतो. तू डर क्यों रहा है? माहिती नाही. डरने की जरूरत नाही फिलहाल. माहिती नाही भाऊ, पण वाटतंय मला. खरं सांगतोय. शी इज वन ऑफ अस. हाँ, आई नो शी इज वन ऑफ अस. तू ये देख ना, ये तुझे ऐसा नहीं लग रहा है ऐसा तू ऐसा मतलब ऐसे पकड़ के बैठा उसको, उसके अंदर ये जन्म लेके बाहर आ रही है.
इतना एक्टिव मैं तुझे कोई जगह दिखा नहीं सकता, मतलब कि यहाँ पे लोग भी आते ना ये ज़्यादा करके। देख मतलब पूरा पानी हुआ है, ये देख यहाँ पर भी देख कोई तो सुबह आके उसको दीवार लगा बोले कि दादा मेरे सामने को आपको के नीचे लो, उसने दीवार लगाया था। ये मैंने देखे देख ये देख, ये पिंपल है, ये आम है, ये वेनी है अंदर की जो कोकोनट के शूट से तैयार की है, लीफ से, और ये सोन की है। सोन की पता ना साइबर में अभी आती है, हमने देखा था पहाड़ के ऊपर येलो लगा पूरा, ये उसकी वेनी है। अगर जिस भगवान की सर की वेनी ऐसे रहती है वो भगवान क्या किसका रहेगा, जंगल का ही रहेगा, राइट। तो देख ये तो यार देयर इज नो बेटर थिंग देन दिस। ये उसकी देख ना वेनी, देख ना उसके, देख सर के ऊपर उसका रखा है, ये देख उसकी वेनी, ये देख शी इज सो ब्यूटीफुल। तो इससे डर रहा है। चल 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 इथं असं मस्त बघ ना, झाडं बघ ना, हे माडीचं झाड आहे, बेरली माड से वो नीरा तयार करते हैं, नीराची ड्रिंक येते, भरपूर माडीची झाडं इकडे सगळीकडे, आणि माडीच्या झाडाला इकडे बांबू लावले तर लोक इथे येऊन माड घेत असतील. आणि हे बघ इथं बघे हे बघे हे दगडाचं आहे, हे शिवकालीन दिसतंय, म्हणजे मे बी महाराजांच्या काळापासून इथं असावं. दिस इज द प्रूफ की अँसेस्टर्स पण इकडे यायचे. हे बघ अख्खा दगड आहे. याचा अर्थ काय होतो की हे आत्ता बांधलेली नाही आहे, ही खूप जुनं आता काहीतरी हे म्हणजे एकदम, हे पुढे काहीतरी असेल अजून. मला असं वाटतं की इथं पायवाट असावी आधी, इकडे देवी असेल आतमध्ये. चप्पल नाही इथंच आहे रे, इथपर्यंतच आहे, इथे एक देवी आहे इथपर्यंतच आहे. हा वरती एक देवी असं म्हणतोय. हे बघ हे वरती झाड आलेलं आहे, ठीक आहे, पिंपळाचं झाड आहे. हे पुढे वरती झाड दाखव ना, झाड दाखव. हे झाड आलेलं आहे आणि त्या झाडाच्या गर्भातून बघ पाणी वाहतं इकडे, दिसतं पाणी, आणि त्या पाण्याच्या आतमध्ये एक देवी आहे बघ तिकडे, म्हणजे देवराई म्हणतो ते हीच. ये गिरजिराज बघ पाणी कसं बघ, अमेझिंग, आतमध्ये बघ काय अमेझिंग, गुफा आहे गुफा. काय म्हणजे आता एक कोणी बनवली नैसर्गिक असेल, पण हे पाणी बघ ना, बघ कसलं प्युअर आहे बघ, असं वाहतंय रे खाली इथून, जिवंतच आहे बघ, दिसतंय का बघ, रूट्समधनं पाणी येत आहे ह्या झाडाच्या. इसका नेम पता है क्या है इंग्लिश में? क्या है? पिंपल का नेम क्या है? फिकस रिलीजियोसा. ओके, हिंदू रिलीजन में इसको बहुत Religiosus. पवित्र मानते हैं. रिलीजियोसा. हे सापांचे दिसतंय. शायद से ये मुंगूस का रहेगा या रैक्स का रहेगा, सांप तो रहेगा 100% इसमें. क्या लग रहा है? शेंदूर लावून घे डोक्याला लावून घे ना भाऊ. छान. तर ही देवराई आहे. तर आम्हाला 2 माणूस भेटले, ते आम्हाला एक स्पॉट दाखवत आहे. इथं समोरच आहे ना बंधारा? हो. आणि आतमध्ये जायला लागते कडकडीन जा. चल जाएंगे क्या? चल चल चल. तू जाणार का कुठं घरी? तर आम्हाला तिकडे जायचं आहे. ओ अच्छा 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 अच्छा. हां काय टाकतो धबधबा म्हणून येतात काय लोक हो. धबधबा बघायला. तुमचं नाव काय काका?
तुमचं नाव काय? माझं विठ्ठल शिंदे. हां. आणि त्या दादांचं? भरत केंडे. मला वाट दाखवली बघा, पूर्ण वाट आहे. आणि देवाच्या नारळ फोडायला गेलो आज. हां, आज अमावास आहे ना. देवरायची खूप जा तिकडे आतमध्ये ह्याच वाटाने जायचं तिथं. तिथून जाऊन परत इकडनं जायचं बंधाऱ्यावरून. तसं ही वाघजाई आहे ना? वाघजाई आहे वरती. देवराईमध्ये वाघजाई मंदिर आहे. वाघजाई देवीचं मंदिर बघितलं का वरती तुम्ही? मस्त आहे मंदिर. वरती पण हे पाहिलं का? झाडाखाली अशी गुहा आहे. झाडाखाली गेट बंद आहे. हा तिथं पण ती मंदिरातली मोठी गुफा आहे. ते गेट बंद आहे ना. हा बंद होतं गेट. हो आतमध्ये मोठं माणूस जातात त्या गुफेमध्ये. बापरे. आम्ही हिथून आहे ना, हिथून तर त्या एवढं आतमध्ये जातो. होय आतमध्ये सकाळी बंद करतो ना पुजारी. एवढा आतमध्ये एवढं आतमध्ये असं उभं राहून जातो. उद्यापासून खुलं राहील. होत गेले मग डायरेक्ट त्या देवीचं घट स्थापना बसणार ना. अशा पद्धतीने उद्या कलश आहे ना, म्हणजे उद्यापासून देवीचा गट घट बसणार ना आतमध्ये. उद्यापासून गेट खुल्ला राहणार आतमध्ये. बापरे. आणि बंद काही दसऱ्यानंतरच मग. दसऱ्यानंतर पुजारी रोज आपला पूजा करायला जातो. तो पण आणि इथं पाणी असतं का? 12 महिने असून पाणी इकडे धबधब्याला वगैरे? हा इथं इथं 12 महिने आता नसतं. नाही आपलं दिवाळीपर्यंत पाणी असतं. दिवाळीपूर पाऊस बंद होता आपलं. जागरूक आहे देवी ती. हा. देवी जागरूक आहे ती. इथून असे तुम्ही ह्या बंधाऱ्याची शूटिंग काढा. असे जायचं पूर्ण असं ते पूर्ण पडते ना धोत. आतमध्ये जाते. आतमध्ये तुम्हाला काढा. फक्त चिकट झाले असेल खाली. बर चौकात जा. चालतंय. जोवर पाऊस येतो पण बघायला. नाही चप्पल सटकते आपली. हा जातो जातो. हा आणि परत असे जे इथनं असे निघा तुम्हाला शॉर्ट. चालतंय. धन्यवाद. तिथून जाऊन येतोच. पाय नाही भेटू. असू दे. पाय नाही पडत येतो. काही लोकांना आहे ना माहितच नाही धबधबा. रोडला येतात धबधबा कुठे माहित नाही, कुणाला माहित नसते. एकदा शूटिंग टाकली आम्ही इथून गेलो ना, आम्हाला 4 छोटे छोटे धबधबे लागले. पण झरे होते, बारीक वडे लागले होते. खाली पण येतो बारीक. हा खूप मोठा आहे. चल जाकेंगे. चला धन्यवाद. धन्यवाद. हा हा हा. काय भीती नाही, काय नाही. नाही 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 जातो बरोबर. म्हणजे माणुसकी पण अजून शिल्लक असं म्हणू शकतो आपण. हे 2 काका ह्यांना आम्ही ओळखत पण नाही, पण आम्हाला एक हिडन वॉटरफॉल दाखवायला ते आलेले आहेत. आणि इकडचे स्थानिक येते, त्यांनी आम्हाला फोटो काढताना बघितलं. अरे बापरे, छान. शेतात पाणी नाही हो, म्हणून ते टाकलं. समजा मी क्यों घुमतो तिला बाई हळू चाल. आत्ता त्यांनी आम्हाला धबधबा दाखवलाय. हा चिराग आहे, त्याचं पाणी होतं एकदम डेंजर. आणि तिकडे पुढे 3 धबधबे एकत्र खाली आलेले आहेत. Just look at this. क्रेझी आहे, क्रेझी. शाम सुबह मिलते नहीं, खालिद है पर दिलचस्प भी, जाकिर करे वो जाहिर नहीं, आकिल हूँ मैं आसिम नहीं. आमचं हा व्लॉग इथंच एंड होतो आहे. आम्ही वर देवराई वगैरे जाऊन आलो. मग आम्ही 4 छोटे झरणे बघितले. तर प्रथमेश, आपला हा ट्रिप इंस्टाग्रामऐवजी आपण ट्रिप केलं आहे, तर तुला कसं वाटतं?
मेन म्हणजे आपण अजून एक नवीन जागा एक्सप्लोर केलेली आहे जी लोकांना माहित नाही. समोर तिकडे बैलांचा बैलपोळा चाललाय, दाखवा एकदा तिकडे मागे. अस्सल गावरान बैल आहेत आणि बैलपोळा सुरू व्हायच्या आत या गावातनं आम्ही निघतोय आता पुण्याला जायला. हलका हलका पाऊस पडतोय आणि सगळीकडे असं सगळं एनर्जेटिक वातावरण आहे. मी जे काही बघितलं आहे ते शब्दात सांगणं खूप कठीण आहे आणि देवाच्या खुशीमध्ये होतो. हो हे इकडे बघा, हे सर्व मागच्या साईडला अच्छा होतो आहे. काहीच शब्द नाही आहे मात्र, म्हणजे किती प्युअरेस्ट ॲटमॉस्फिअर आहे. शाम सुबह